सदर पुलिस थाना अंतर्गत बिट्स यूनिसेक्स प्रोफेशनल सैलून एंड मसाज पार्लर में चल रहे अवैध देह व्यापार का पर्दाफाश करते हुए दो पीड़ित महिलाओं को मुक्त कराते हुए पार्लर संचालक उदय सिंह गेडाम को सामाजिक सुरक्षा विभाग की टीम ने हिरासत में लिया है। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार सदर पुलिस थाना अंतर्गत गोंडवाना चौक स्थित बैरामजी टाउन में जेपी हाइट के पहले माले पर चल रहे बिट्स यूनिसेक्स प्रोफेशनल सैलून एंड मसाज पार्लर में मसाज के नाम पर दो महिलाओं से खुद के फायदे के लिए जबरदस्ती देह व्यापार कराया जा रहा है, जिसकी जानकारी क्राइम ब्रांच के सामाजिक सुरक्षा विभाग की टीम को मिलते ही एसएसपी की टीम ने अपना नकली ग्राहक भेजकर एक महिला का सौदा किया और अपने नकली ग्राहक को मसाज करने के लिए भेजा और उसका इशारा मिलते ही क्राइम ब्रांच की टीम ने रेड कर कार्रवाई करते हुए दो महिलाओं को मुक्त कराया और पाल के संचालक उदय सिंह गेडाम को हिरासत में लिया। इसके पास से तकरीबन 39,610 रुपए का मुद्देमाल बरामद किया और उसकी चंगुल से दो पीड़ित महिलाओं को छुड़ाया गया और पार्लर संचालक को हिरासत में ले लिया है। आगे की जांच के लिए सदर पुलिस के हवाले कर दिया है। आम्हाला माहिती मिळालेली होती की सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो गोंडवाना चौक आहे तिथे एक ब्लिट्स युनिसेक्स सलून अँड पार्लर म्हणून आहे, तिथला जो मालक आहे तो सलून आणि स्पाच्या व्यतिरिक्त तिथे देह व्यवसाय करून घेतो, महिलांना अधिक पैशाचे आमिष देऊन। ही माहिती मिळाल्यानंतर त्या माहितीला आम्ही व्यवस्थितपणे तपासणी केली आणि ती माहिती खरी असल्याची आम्हाला खात्री झाल्यानंतर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलमाच्या तरतुदीनुसार आम्ही दोन पंचांना बोलवलं आणि एक बोगस ग्राहक पंटर म्हणून आम्ही तिकडे पाठवला। त्यानंतर त्यानुसार आम्हाला जी हकीकत जी माहिती मिळालेली होती ती खरी असल्याचं लक्षात आलेलं आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार आम्ही संपूर्ण तिथे कारवाई केली। तिथून दोन महिला पीडितांची आम्ही सुटका केलेली आहे। आरोपीचा मोबाईल आणि त्या सलून स्पा मधले काही सामान असं मिळून 39,610 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। ही कारवाई आमच्या व्यतिरिक्त एपीआय शिवाजी नन्ना आणि पोलीस अंमलदार अश्विन, कुणाल, अजय, नितीन यांनी आणि महिला पोलीस अंमलदार आरती तसेच आमची ड्रायव्हर श्रीमती पूनम यांच्या मदतीने करण्यात आलेली आहे। पकडलेल्या आरोपीचा रेकॉर्ड नाही आहे, हा गिट्टी खदानच्या हद्दीमध्ये राहतो, याचा कुठला रेकॉर्ड नाही आहे आणि हे सलून मला वाटतं बऱ्याच दिवसापासून चालू होतं, पण आमच्याकडे जी माहिती आहे ती काही महिन्यापूर्वी। पीडित या दोन्हीही नागपूरच्या आहेत, लोअर मिडल क्लास फॅमिलीला या बिलॉंग करतात, त्याच्यामुळे या नेहमीच नवीन 4-4, 6-6 महिने एका ठिकाणी काम करतात आणि अधिक पैसे जिथे मिळतात त्या ठिकाणी काम करण्याचा त्यांचा हे असतो। त्यानुसार या आरोपींनी जे त्यांना सांगितलं की 10,000 रुपये पगार आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला कस्टमर कडून अधिकाधिक टिप मिळेल, तर त्यानुसार त्यांना 30,000च्या जवळपास इन्कम मिळतं असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे त्या आरोपीच्या सांगण्यावरून त्यांनी हा व्यवसाय करायला तयार झालेले होते। पीसीएन न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज की रिपोर्ट।